अमरावती विधान परिषद निवडणूक आणि या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार सुरू आहे। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी हा आरोप केलाय। संवाद साधले आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। माझ्यासोबत बोलण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्या आणि अमरावतीच्या काँग्रेसच्या निवडणूक प्रभारी यशोमती ठाकूर आहेत। ते काय सांगणार की तुमचा उमेदवार गायब असल्याची माहिती आहे। आता इथं विड्रॉलच्या दिवशी माझी त्यांची भेट झाली होती। ते व्यवस्थित काम करतायत असं आणि करणार असं त्यांनी आम्हाला शब्दही दिला होता। 2 दिवसानंतर ते नागपूरला जातो म्हटले आणि आलेच नाही आणि आज आत्ता कळतंय की ते ॲडमिट आहे, ICU मधनं इंटरव्ह्यू देत आहेत। या सगळ्या गोष्टी शॉकिंग आणि आम्हाला धक्कादायकच आहे। काय ते भाजपला मॅनेज झाल्याची चर्चा एकूणच या ठिकाणी रंगत आहे। हां, मलाही असंच वाटतंय, कारण ICU मधनं कधी कोणी इंटरव्ह्यू देत नसतं। त्यांचा इंटरव्ह्यू टीव्हीवर बघितला, ICU मधनं इंटरव्ह्यू, आणि खरोखरच काय आहे काय नाही आहे हे बघा। आमच्या कानावर तर वेगळ्या गोष्टी येत आहेत की जसं हेमंत पाटील म्हणाले की याच्यामध्ये खूप सारा पैसा आणि खूप सारी घोडेबाजारी सुरू आहे या निवडणुकांमध्ये, आणि तसंच काहीतरी झालेलं दिसतंय। 15-20 कोटीचे व्यवहार जर होतात तर होम मिनिस्ट्री काय झोपलेली आहे का? आपल्या निवडणुकीमध्ये पण अमरावतीच्या निवडणुकीमध्ये असं झालं असावं असं वाटतं आहे। दबक्या आवाजात चर्चा तर आहे मोठ्या प्रमाणामध्ये। ज्याप्रमाणे इतर निवडणुकीमध्ये मोठा घोडेबाजार झाला, तसाच घोडेबाजार जो अमरावतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा झाला अशाची शक्यता जी आहे यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।